नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेचा रूप पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हा सागर प्रचंड स्टाफवर भडकलेला असतो. एकही काम धड होत नसल्याने तो चिडतो आणि बोलतो की त्या मीरचं आता लग्न झालंय, त्याला 2-3 दिवस सुट्टी दिली तर तुम्हाला मॅनेज होत नाही का कामं? त्याचं आता लग्न झालंय, त्याला नको का सुट्टी आणि प्रायव्हसी? आणि तुम्ही नीट कामं सांभाळता येत नाही का? भरपूर तो तिथे चिडताना दिसतोय. दुसरीकडे हे मुक्ता उशांची कवर वगैरे लावत असते आणि त्यानंतर थोडीशी बाहेर जाते. हा रागाच्या भरात थोडंसं हात त्याचा कॉपी जिथे बाजूला ठेवली असते ती तिथे सांडते त्याच्या हाताने आणि तिकडे मग सगळे कॉपी उशांचे जे कवर असतात त्याच्यावर सांडताना दिसतात. तेव्हा सागर खूपच घाबरताना दिसतो. शेवटी तो कसेबसे ते उषा लपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी सई येते. तेव्हा थोडासा घाबरतो, बोलतो, हे बघ सई, या बाबतीत ना मुक्ता मला सांगायचं नाही, कळलं का? आपलं पिंकी प्रॉमिस आहे, काहीतरी माझी बाजू घे, माझी साथ दे. तेव्हा ती काही बोलत नाही. तेवढ्यात मुक्ता मागे येताना दिसते आणि हा उषा लपवताना दिसतोय. तेव्हा काय झालं, काय चाललंय तुमचं बोलणं भेट्यांचं आणि बरंच बोलताना दिसतं. त्यानंतर मग काय नाही, असंच गप्पा मारत होतो आम्ही, उद्याचं प्लॅनिंग करत होतो. तेव्हा ही मुक्ता बोलते, अरे उषा इथे 2 होत्या, कुठं गेल्या? तेव्हा काय इथे उषा होत्या का? तेव्हा हो, आत्ताच मी कवरा बदलली आणि इथं ठेवल्या, पण आता काही दिसत नाही. तेव्हा नाही, नसतील, मी तर काय पाहिलं नाही, असं बोलताना दिसतोय आणि टाळाटाळ या ठिकाणी करताना दिसतंय आणि सई ते खुणवण्याचा प्रयत्न करते, परंतु हा वेगवेगळं बोलबच्चन वगैरे टाकतो आणि बोलतो की जाऊ द्या, त्या उषा काय करायच्या, आपल्या इथं उषा आहेत ना, त्या उषा आपण घेऊ आणि इथं लावून टाकू, कशाला दुसरा उषा पाहिजेत, असा टाळाटाळ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु सई मात्र या मुक्ताला खुणवते आणि नंतर मग मुक्ताच्या लक्षात येतं की ह्या उषा या खाली कुठंतरी आहे आणि ती बघते. त्यांना या मुक्ताला उषा भेटतात सुद्धा आणि मग ते विचारते, हे काय, ह्या उषा तर इकडेच आहे. अरे हो, इथंच होत्या का उषा, मला काय माहिती, असं तो माहिती असून न माहिती असल्यागत दाखवतो आणि त्यानंतर मग अरे हे काय नवीन, असं मुक्ता बोलते, अरे ती डिझाईन आहे, हे बघा इकडं पण डिझाईन आहे ना, असं तो बोलतो. तेव्हा हे डिझाईन आहे पण त्याच्या बाजूला काय आहे? तेव्हा बघतोय तू कॉपी सांडलेली, काय ही सही, हे तू काय केलं, तू कॉपी सांडवली, तुला कळत नाही का? कॅडमॅन असं त्या सहीलाच नाव ठेवताना दिसतोय. तेव्हा काय पप्पा मी, तेव्हा ही सई बोलते, सॉरी ही मुक्ता बोलते की मला माहिती आहे सई, तू हे केलं नाही आहे, कारण तू कॉफी पितच नाही, कॉफी पिण्याची सवय दुसऱ्यालाच आहे. आणि ती सागरला बोलताना दिसते आणि यांचे मग थोडेसे वाद टाइमपास सुरू होताना दिसतोय आणि यानंतर मग इथे खूप आनंदाचं वातावरण निर्माण होताना दिसतंय. एकमेकांशी गप्पा मारताना दिसतं. थोड्या वेळाने ती सई थोडीशी पळते, तेवढं ती खाली पडते आणि ही मुक्ता खूप घाबरते. अरे सई, तुला लागलं काय झालं? तू सागर, तुला म्हटलं होतं तिच्याकडे लक्ष द्या, असं तिला उगाच दुर्लक्ष करू नका, तिला लागलं असेल जा तुम्ही बँडेज आणा, फर्स्ट एड आणा. तेव्हा ही मुक्ता तिला सई बोलते की अरे हो, मला काही लागलेलं नाही, तू उगाच कशाला काळजी करते, मी बिलकुल ठीक आहे. आणि तू म्हटलं ना थोडंसं लागलं तरी रडायचं नाही, लढायचं, मग कशाला एवढं टेन्शन घेते? आणि मग ही मुक्ता शांत बसताना दिसते, पण काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची, असं सईला बोलते आणि मग परत ते बेडरूममध्ये झोपताना दिसते आणि ही सईला या मुक्ता बेडरूममध्ये झोपवताना आपल्याला दिसतंय. खूप अंगाई वगैरे घालते आणि सागरही तिथेच असतो. खूप छानपैकी हे झोपताना दिसत आणि मग जुन्या आठवणी ताज्या होताना दिसतात. ही मुक्ता बोलते ना, सई आता अशीच दिसते, पहिली आमची जेव्हा भेट झाली ना, ती सगळ्या रोडवर फिरवते एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आणि भरगाव सगळं वेगाने गाड्या धावत होत्या. मी कसं कसं तिला जीव वाचवला आणि तेव्हाच आमची भेट झाली. ती भेट आता आठवते आणि तशीच मला आता सही वाटते आणि अजूनही ही मुक्ता या ठिकाणी खूप जुन्या आठवणी सांगताना सागरला दिसते. आणि यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळेल की सगळ्या गप्पा वगैरे झाल्यानंतर हे दोघेही या ठिकाणी झोपताना आपल्याला दिसत आहे.
दुसऱ्या दिवशी मग हे सकाळी उठताना दिसतात, सई अजूनही झोपलेली असते. तेव्हा मग ही कुशीत झोपलेली असते आणि नंतर मग ती सागरशी बोलत असते, सई बघ ना किती छान दिसते. आज तिचा वाढदिवस आहे आणि माझ्या मुलीचा आज माझ्यासोबतचा पहिला वाढदिवस आहे. खूप धूमधडाक्यात साजरा करणार आणि बरंच ती बोलताना सागरला दिसते आणि बोलते की एक काम करा, कबडमध्ये जावं आणि माझी साडी घेऊन या. तेव्हा त्याला कळत नाही साडी कशाला पाहिजे, तेव्हा तुम्ही घेऊन तर या असं बोलते. आणि मग इकडे हा सागर साडी घेऊन येतो आणि मग ही मुक्ता सईच्या अंगावरती साडी टाकताना दिसते. मी जरी इथे नसली ना तरी मुलांना त्याच्या आईच्या प्रेमाची गरज असते. ही साडी त्याच्यावर ठेवली तर तिला वाटेल की तिची आई सोबतच आहे आणि ते सोबतच असल्याचा भास होईल. आणि झोपल्या असताना तर नक्कीच त्यांना जास्त गरज असते. वा तुमचं नवलच आहे असं सागर बोलताना दिसतो. आणि मग त्यानंतर ते मोठं काहीतरी ओढणी गुंडाळून गुंडाळून मोठी करते आणि या सईच्या एका गोष्टीला हाताला वगैरे लावते आणि ती स्वतःला लावते. त्या बोलते आता हे काही नवीन सागर बोलतो. अरे नाही, मी आता गडबडीत असन काम करत ना, हिच्याकडे लक्ष द्यायला टाईम नाही भेटणार. त्याच्यामुळं ही जर उठली ना तर मला लगेच कळेल ही जागी. तेव्हा काय मुक्ता तुम्ही काय काय करेल ना भरोसा नाही, पण अजून आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी करायचं आहे ना, मग तुम्ही आत्ताच कशाला. नाही, माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, मला धुमधडाक्यात सगळं साजरं करायचं आहे असं ती बोलताना दिसते आणि खूप एन्जॉय सुद्धा करायचं असं बोलताना या ठिकाणी दिसत आहे. आणि यानंतर मग हे तिथून सैरा तसंच झोपून बाहेर जाताना या ठिकाणी दिसत आहे. दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावनी आदित्यने जे काही ग्रीटिंग बनवलेले असतं ते पाहत असते आणि बोलते की अरे वा आदित्य, खूप छानपैकी तू हे डिझाईन्स वगैरे सगळ्या गोष्टी ग्रीटिंग केले सहीसाठी, परंतु तुला ऑप्शन नाही आहे. तुला काय मी तिथे पाठवणार नाही, तू काय जाऊ शकत नाही. तू किती काही प्रयत्न कर, पण मी काय तुला पाठवणार नाही. या मुक्ताने माझ्याकडून सगळं हिणवलं, सगळं गमावलंय मी. फक्त आता माझ्याकडे तूच राहिलाय आणि तुझाच हत्यार म्हणून वापर करून, तुझाच फायदा करून मी आता या सगळ्यांना माझ्या पायाशी आणलं असं ते बोलताना आपल्याला दिसते. आणि पुढे ती बोलते की घरातलं कोणीही जरी आलं नाही ना तरी या मुक्ताला माझ्या नाकाशी जवळ आणणार आणि पायाशी बसवणार आणि मी बदला घेणार. आता मला यांची जी दुखती नसे ना ती माझी चांगली हाती आली. आता मी यांना काही सोडत नसते असे किंवा स्वप्न ही सावनी इकडे पाहत असते. मी काही होऊ दे, या वाढदिवसाच्या पार्टीला मी काय बोल पाठवणार नाही या आदित्यला. ही आता येईलच इन्व्हिटेशन कार्ड घेऊन, पण मी बघ तिची हटाई आणि तिच्या धक्के मारून कसा हाकलून देते असं ही सई या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसत आहे. आणि बदला घेण्याचा विचार सुद्धा करताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि ते दुसरीकडे ही मुक्ता आपल्याला पाहायला मिळते वाढदिवसाच्या सगळ्या या ठिकाणी तयारी करताना दिसते. पण सई इथे झोपली असते. अहो थांबा ना, वाढदिवस संध्याकाळी आहे आणि तुमचं काय चाललंय, आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागले. तेव्हा माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, मी काहीच कमी पडणार नाही. तर त्यानंतर मग आदित्य येणार का याचं टेन्शन या सागरला आलेलं असतं. तुम्ही काळजी करू नका, आदित्य लवकर येईल आणि आपल्या सोबत असेल ही मुक्ता यावेळेस बोलताना दिसते. आणि त्यानुसार मग या सावनीकडे ती भेटायला जाते आणि बोलते की हे इन्व्हिटेशन कार्ड आहे, आदित्यला पाठवा. तेव्हा ही बोलते तू किती काही प्रयत्न कर, मी काय आदित्यला पाठवणार नाहीये. तेव्हा ही बोलते मग ठीक आहे, काय हरकत नाही, ही आहे कस्टडीची नोटीस आणि त्यावर तुला सही करावंच लागेल. तेव्हा ही कानाखाली मारायला जाते आपल्याला, मुक्ताला मारताना दिसते. पण हाच मुक्ता हात पकडते तिचा, तू किती काही प्रयत्न कर, पण या आदित्यची आता कस्टडी आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणार असं ठणकावून तिला सांगताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत 13 भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. धन्यवाद.